Now let us turn to the Word of God देवाच्या वचनाकडे वळूया. at Luke लूक 6th chapter. 6वा अध्याय. Luke 6th chapter लूक 6वा अध्याय and the 48th verse. 48वे वचन. I wish I had my dad here to preach to you on this subject. या विषयावरती संदेश देण्याकरता आता माझे वडील येथे असायला हवे होते असं मला वाटतं. Because he was a man who wanted depth. कारण ते असे व्यक्ती होते की त्यांना सखोलता आवडायची. He was not taken with the outward glamour. त्यांना केवळ बाहेरचा झगमगाट आवडत नव्हता. 6th chapter of Luke लुकाचा 6वा अध्याय and the 48th verse. 48वे वचन. 47 also. 47 देखील वाचूया. Whosoever cometh to me and heareth my sayings जो कोणी माझ्याकडे येतो माझी वचने ऐकून and doeth them, त्याप्रमाणे करतो I will show you to whom he is like. तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. He is like a man which built an house and dig तो deep कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे and laid the foundation on a rock. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. Now very few of you can recall my dad. तुम्हापैकी काही लोकांनाच माझे वडील आठवतात. Many of those that sat under his preaching ज्यांनी बसून माझ्या वडिलांचे संदेश ऐकले have gone home to heaven, ते आता स्वर्गात गेले आहेत. but still there are पण some. अजूनही तसे काही लोक आहेत. Dig deep. खोल खणणं. He dig deep and built, laid the foundation on a rock. माझ्या वडिलांनी खोल खणलं आणि खडकावरती पाया घातला. Now it is rather startling to find, as Brother Whitson mentioned this morning, जसं बंधू विटसननी सकाळी सांगितलं त्याप्रमाणे that some churches are afraid to even mention Jesus. आजकाल अशा काही मंडळ्या आहेत की ज्यांना येशूचा उल्लेख करायला आवडत नाही आणि ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. That he is the way, the truth and the life. येशू मार्ग, सत्य व जीवन आहे हे ते सांगत नाहीत. No, I find no problem there. मला यात काही समस्या वाटत नाही. I say to the people, okay, compare your gods, your prophets with Jesus. मी लोकांना म्हणतो तुम्ही तुमच्या देवांची, तुमच्या संदेष्टांची येशू बरोबर तुलना करा. And they are not even fit to touch his bootlace. ते येशूच्या पायतणाचे बंद देखील स्पर्श करायच्या लायकीचे नाहीत. You see for yourself. तुम्ही स्वतः ते पडताळून पहा. You know, my friend, माझ्या प्रिय मित्रांनो, we don't have to be ashamed or apologize for the truth. आपल्याला सत्याबाबत लाज बाळगायचं किंवा त्याबाबत माफी मागायचं काही कारण नाही. See, when I preach the truth, जेव्हा मी सत्य गाजवतो I know heaven is behind तेव्हा me. स्वर्गाचा मला पाठिंबा आहे हे मला माहित असतं. I know that nothing can stand before the मला truth. माहिती असतं की सत्याच्या विरोधात कोणी उभं राहू शकत नाही. I am not the truth, मी सत्य नाही, but I am chosen to be a messenger of the पण truth. सत्य गाजवण्याकरता माझी निवड करण्यात आली आहे. It is amazing that God should choose such frail creature. अशा अशक्त माणसाची देवाने त्याकरता निवड करणं आश्चर्याची गोष्ट आहे. So, त्यामुळे when you hold forth the truth, जेव्हा तुम्ही सत्याला धरून राहता you don't have to make any apologies. तेव्हा तुम्हाला त्याबाबत माफी मागायचं काही कारण नाही. Truth can't be changed, truth can't be resisted. सत्य बदलता येत नाही, त्याला विरोध करता येत नाही. You can only resist it for a little while. तुम्ही काही काळच त्याला विरोध करू शकता, Truth will पण prevail. सरते शेवटी सत्यच टिकेल. Truth is invincible. सत्य अजिंक्य आहे. It's impregnable. सत्य अभेद्य आहे It is indestructible. आणि ते अविनाशी आहे.
then what are you going to do fighting against the truth? मग तुम्ही सत्याशी भांडून काय बरं करणार? You are going to destroy तुम्ही yourself. स्वतःचाच नाश करून घेणार. So, म्हणून when it is the truth, जेव्हा सत्याची गोष्ट येते learn to tremble. त्यासमोर थरथर कापायला शिका. When it is the word of जेव्हा God, देवाच्या वचनाची गोष्ट येते learn to tremble. त्यासमोर थरथर कापायला शिका. It is an attitude of heart. ही अंतःकरणाची वृत्ती असायला हवी. See, especially I'm very afraid of the fellowship's ways today. आजकाल फेलोशिपचे मार्ग पाहून मला खूपच आश्चर्य वाटतं. Sometimes I notice, काही वेळा मला असं दिसून येतं, which is a new thing to me, ती माझ्याकरता अगदी नवीन गोष्ट आहे. they say it's a retreat, ते म्हणतात की बाबा ही एक सभा आहे. and what do? आणि मग ते काय करतात? Meeting after meeting, skit or something, and something, a big program. सभांमागून सभा घेतात, काही नाटिका सादर करतात आणि मोठमोठे कार्यक्रम करतात. Now, you know that you have a clear 5 hours, 6 hours between the morning session and the evening session. सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र याच्यामध्ये 5-6 तासाचं अंतर असतं, नाही का? You can fast and तुम्ही pray. त्यामध्ये उपवास प्रार्थना करू शकता. You can imbibe the truth that you have received. तुम्ही जे सत्य शिकला आहात ते तुम्ही त्या वेळेमध्ये आत्मसात करू शकता. I hope you are doing it. तुम्ही ते करत आहात अशी मला आशा आहे. You know, in the early retreats, the kitchen used to complain. So many people are not coming. आपल्या सुरुवातीच्या सभांमध्ये स्वयंपाकगृह अशी तक्रार करायचं की बाबा जेवायला लोकच येत नाहीत. If I hear that complaint आणि today, जर ती तक्रार मी आज ऐकली my suspicion would be that you are beseeching the tuck shop. तर मला त्यावरती विश्वास बसणार नाही. मला असं वाटेल की तुम्ही जाऊन टकशॉपवरचं जेवण खात आहात, That you are going and falling on the tuck shop. की तुम्ही जाऊन टकशॉपवरती उड्या मारत आहात. But पण when the retreats began, जेव्हा अशा प्रकारच्या सभांना प्रारंभ झाला people would be so taken up with the word of God. तेव्हा लोकांवर देवाच्या वचनाचा असा प्रभाव व्हायचा They would go alone and की pray. एकटं जाऊन प्रार्थना करायचे. Oh my. Yet this place used to ring with या prayer. जागेमध्ये प्रार्थनांचा आवाज घुमायचा. Oh, all those places where the fellowship has had retreat. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी फेलोशिपनी सभा घेतल्या तेथे प्रार्थनांचे आवाज घुमायचे. All right, chorus singing may have its place. ठीक आहे, ध्रुपद गाण्याकरता एक वेळ असते. Of course, today, पण आज people sing one-line choruses. Just one line. लोक एका ओळीचं ध्रुपद गातात And repeat, 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 repeat. आणि तेच परत 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 गात राहतात. And accompany it with action. आणि ते त्याच्याबरोबर ऍक्शन देखील करतात. That's nothing new. आणि याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही. That is just soulish music. ते केवळ मानवी पातळीचं संगीत आहे. Now, dear friends, आता मित्रांनो, we have to be very careful because these are worldwide trends. आपण खूपच खबरदारी घेतली पाहिजे कारण ह्या आता गोष्टी जगामध्ये रुळत चालल्या आहेत. Preachers have lost the art of preaching. संदेश देणाऱ्या लोकांनी संदेश देण्याची कला गमावली आहे. The word from the Lord is missing. परमेश्वराकडचे शब्द आता ऐकायला मिळत नाहीत. It is a new gospel. एक नवीन सुवार्ता ऐकायला मिळते. The comfort gospel. आरामदायीपणाची सुवार्ता ऐकायला मिळते. Comfort gospel? आरामदायीपणाची सुवार्ता. Yes, gospel itself means good news. होय, सुवार्तेचा अर्थच आहे की चांगली बातमी. But I had a very long heart operation. Maybe 5-6 hours पण असं झालं की माझ्या हृदयावरती खूप मोठी शस्त्रक्रिया पार पडली 5-6 तासाची or longer. किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ तिला लागला असेल. When there is an operation needful, it has to be performed. जेव्हा शस्त्रक्रिया करावी लागते तेव्हा ती करावीच लागते. And without the operation, the man is dead. शस्त्रक्रिया विना तो माणूस मरून देखील जातो. So, त्यामुळे the sword of the word, the sword of God's Spirit, वचनाची तलवार, देवाच्या आत्म्याची तलवार, the scalpels is not there.
It's missing. शस्त्रक्रियेमध्ये देवाच्या वचनाच्या तलवारीचा अभाव दिसत आहे. There is nothing like an operation. शस्त्रक्रियेसारखी कुठली गोष्ट तेथे घडून येत नाही. It is there just Nivea cream. ते केवळ नेविया क्रीम लावण्यासारखं आहे. So jars and jars of Nivea are put in the pulpit. पुलपिटवरून जणू काय लोकांवरती बरण्याच्या बरण्या नेविया क्रीम लावण्यात येत आहे. Cancer, Nivea cream. कॅन्सर करता देखील नेविया क्रीम देतात. For everything, Nivea cream. प्रत्येक गोष्टी करता ते नेविया क्रीम देतात. That's not preaching the gospel. हे काही सुवार्ता गाजवणं नव्हे. The cream may have its place, ठीक आहे, क्रीमला तिची एक विशिष्ट जागा असते. but पण the operation which the Word of God does cannot be obviated. जी शस्त्रक्रिया देवाचं वचन करतं ते टाळता येणं अजिबात शक्य नाही. It's not ते possible. अजिबात शक्य नाही. Now, आता when Peter preached, जेव्हा पेत्राने संदेश दिला they were cut in their hearts. तेव्हा त्यांचं अंतःकरण कापून निघालं. Now that should happen. तसं घडायला हवं. It should not just be a habitual kind of saying out of habit, Lord, Lord, Lord. Or केवळ सवयीप्रमाणे प्रभू 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 असं आपण म्हणू नये. no, नाही, it should be specific. ते एक विशिष्ट प्रकारे व्हायला हवं. What is it that is holding you back? तुम्हाला मागे धरणारी गोष्ट कुठली आहे? What are those ties that have not been sundered? असे कुठले बंध आहेत की जे अद्याप तुटले नाहीत? What are those idols that still find room? अशा कुठल्या मूर्त्या आहेत की ज्यांना आज देखील तुमच्यामध्ये जागा आहे? Those are the things that must be operated या on. गोष्टींवरती शस्त्रक्रिया होणं गरजेचं आहे. Those cancerous tissues have to be removed. या आपल्या सगळ्या कॅन्सरच्या ग्रंथी काढून टाकणं गरजेचं आहे. Dig deep. त्यामुळे तुम्ही त्याकरता खोल खणा. See, my dear माझ्या friends, प्रिय मित्रांनो, the Bible speaks of confessing our sins and the sins of our fathers. आपले पाप कबूल करणं आणि वाडवडिलांचे पाप कबूल करणं याबाबत बायबल सांगतं. You know, some of us, of course, don't know our ancestry too much, आणि आपल्यापैकी अनेक लोकांना आपले पूर्वज काही जास्त चांगले माहीत नाहीत. but पण it is needful to confess the sins of our fathers. पण आपल्या वाडवडिलांची पाप कबूल करणं गरजेचं आहे. You know what I see? मला आता काय बरं पाहायला मिळतं? As people grow older, लोक जसे वृद्ध होत जातात the characteristics that marked their ancestors, their fathers, grandfathers, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, पूर्वज यांच्यामध्ये जे गुणवैशिष्ट्य असायचे they seem to appear and even obliterate ते आता खोडून टाकत आहेत असं दिसतं. the personality of these men. त्या माणसांच्या व्यक्तिमत्वातील गुणवैशिष्ट्य, चारित्र्यातील गुणवैशिष्ट्य आता हे लोक पुसून टाकत आहेत असं दिसतं. Yes, that's an awful आणि ही thing. खूपच दयनीय गोष्ट आहे. I have nothing to fear in that regard because my father was a man who sought to walk with a perfect heart. त्याबाबत मला काही भीती बाळगायचं कारण नाही, कारण माझ्या वडिलांनी परिपूर्ण अंतःकरणाने वागण्याचा प्रयत्न केला. But I must be careful about Joshua Daniel. पण मी जोशुआ डॅनियल बाबत खबरदारी घेतली पाहिजे. He is a dangerous fellow. तो एक खूपच धोकादायक माणूस आहे. I don't know what kind of ancestry you have. तुम्हाला कसल्या प्रकारचे पूर्वज होते मला माहित नाही. But many of us come from Hindu, Muslim, non-descriptive homes. आपल्यापैकी अनेक जण हिंदू, मुस्लिम किंवा वर्णन न करता येण्याजोग्या घरांमधून आलो आहोत. Homes which did not walk with families that did not keep God's word or commandments. असे घर, असे कुटुंब की ज्यांनी देवाचं वचन किंवा देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
how humble we should be. आपण किती नम्र व्हायला हवं. See, worldliness is an awful cancer. पहा, जगिकता हा एक भयंकर कर्करोग आहे It is a communicable cancer आणि तो पसरत जाणारा कॅन्सर आहे. to your children. तो पुढे तुमच्या लेकरांमध्ये येतो, असा तो पसरत जाणारा आहे. And you will find that somehow before your mother or your father dies, आणि तुम्हाला आढळून येईल की तुमचे आई वडील मरण्याच्या अगोदर they sow some seed there, some thought. ते काही ना काही बी, काहीतरी विचार पेरून मरतात. Son, मुला, you must have so much money. तुझ्याकडे एवढे भरपूर पैसे असायला हवेत. Son, मुला, you must have such a house. तुझ्याकडे मोठं घर असायला हवं. Some thought, काही ना काही विचार पेरून ते मरतात and that destroys you. आणि ते विचार तुमचा नाश करून टाकतात. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, bringing every thought to the obedience of Christ, says the Bible. प्रत्येक विचाराला ख्रिस्तापुढे मान वाकायला लावणं बायबल सांगतं. Casting down imagination, says the Bible. बायबल सांगतं की तुम्ही आपले तर्क वितर्क सोडून देऊन पाडून टाकून Every thought to the obedience of Christ. प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना तिला अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावणं. When I ask some people, जेव्हा मी काही लोकांना विचारतो, I asked a couple yesterday, मी काल एका जोडप्याला विचारलं, do you both pray together? तुम्ही एकत्र बसून प्रार्थना करता का? Answer, त्यांनी असं उत्तर दिलं not की always. नाही, आम्ही कायम एकत्र प्रार्थना करत नाही. What? काय? Not always? तुम्ही कायम एकत्र बसून प्रार्थना करत नाहीत? A husband and a wife, एक पती आणि पत्नी when they don't pray together, जेव्हा ते एकत्र प्रार्थना करत नाहीत, how will their hearts work together? मग त्यांचं अंतःकरण एकत्रितपणे कसं काय बरं कार्य करेल? Their thoughts will be divergent. त्यांचे विचार भलतीकडेच खेचले जातील There will be friction and trouble. आणि मग त्यांच्यामध्ये संघर्ष असेल, त्रास असेल. One of the basic things that we have learned from my father and mother and their teaching and practice is praying together. माझे आई वडील ज्या प्रकारे वागले आणि त्यांनी ज्या गोष्टी शिकवल्या त्यातली अगदी मूलभूत गोष्ट म्हणजे एकत्र बसून प्रार्थना करणं. And today, आणि आज you know, I see husbands and wives infecting each other. मी आज पाहत आहे की पती आणि पत्नी एकमेकांना जणू काय संसर्ग करत आहेत. Yesterday I spoke about unseen pride. काल मी न दिसणाऱ्या गर्वाबाबत बोललो. I don't know how many of you, as I was walking down, a young man came to me and said, "Oh, there is unseen pride in me." काल मी चाललो होतो तेव्हा एक तरुण आला आणि मला म्हणाला की माझ्यामध्ये न दिसणारा गर्व आहे. But I don't know how many of you went and searched your hearts. तुम्ही किती जणांनी आपलं अंतःकरण तपासलं मला माहित नाही. Unseen pride. पहा, न दिसणारा गर्व. Pride made the devil fall. पहा, गर्वाच्या मुळे सैतानाचं पतन झालं. Now, do you want to fall? तुमचं पतन व्हावं अशी तुमची इच्छा आहे का? Then let there be unseen pride in you. You will fall. मग तुम्ही तुमच्यामध्ये न दिसणाऱ्या गर्वाला जागा द्या, म्हणजे तुमचं नक्कीच पतन होईल. It is very sad. आणि ती खूपच दुःखाची गोष्ट आहे. That humble spirit is going with high education. उच्च शिक्षण घेतल्यामुळे लोक आज नम्रपणाचा आत्मा गमावत आहेत. See, not even the desire to have prayer with servants of God, what does it show? Terminal sickness. देवाच्या सेवकांकडून प्रार्थना करून घेण्याची इच्छा नसणं काय बरं दर्शवतं? त्यांच्यातील भयंकर आजारच ती गोष्ट दर्शवते. Oh, we can do without. अरे, आम्ही त्याशिवाय चांगलं राहू शकतो. See, we have some retreats in the United States. पहा, आम्ही अमेरिकेमध्ये एक सभा घेतली And आणि to get the sons of some of our workers or daughters
is very hard. आपल्या बंधू भगिनींची तिथे असणारे मुलं मुली त्यांना सभांना आणणं ही खूपच मोठी कठीण गोष्ट आहे. And one of our brothers there tells me, तिथल्या एका बंधूने मला असं सांगितलं, oh, there are plenty of backsliders here from the fellowship. अहो येथे फेलोशिपचे असे अनेक लोक आहेत की जे आता मागे घसरले आहेत. What? काय? Why should we export such people? अशा प्रकारचे लोक आपण देशाबाहेर का बरं पाठवावेत? One of my friends, माझा एक मित्र, or a great preacher, wrote a book. तो एक महान सुवार्तिक होता. त्याने असं पुस्तक लिहिलं, America is too young to die. अमेरिका मरण्यासाठी खूपच तरुण आहे. And it is dying. आणि अमेरिका आता मरत आहे. Now, when God comes, जेव्हा देव येईल it is something marvelous. तेव्हा अद्भुत गोष्ट घडून येईल. It is not like our maneuvering and like mechanism. आणि ते काही आपल्या कौशल्याने यांत्रिक गोष्ट करण्यासारखं नाही. Though today the church has become a mechanism. आजकाल मंडळी ही यांत्रिक गोष्ट होऊन बसली आहे. Oh, it's sad. खूपच दुःखाची गोष्ट आहे. I cannot be satisfied with any mechanism in the world. जगातल्या कुठल्याही कार्यतंत्राबाबत मी कधी समाधानी होऊ शकत नाही. I want Jesus. मला येशू हवा आहे. I want Him. मला तोच हवा आहे. I want Him moving amongst त्याने us. आमच्यात कार्य करावं अशी माझी इच्छा आहे. I don't care for electronic mechanisms or any mechanism. इलेक्ट्रॉनिकच्या कार्यतंत्राचं किंवा इतर कुठल्याही कार्यतंत्राचं मला काहीच घेणं देणं नाही. In Him केवळ ख्रिस्तामध्येच I move मी चालतो and have my being. आणि केवळ त्याच्यामध्येच माझं अस्तित्व आहे. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us pray. प्रार्थना करूया.